महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमान. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा एका नव्या मुलाखतीच्या निमित्तानं भेटत आहोत लोकसंस्कृतीच्या लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉक्टर तारा भवाळकर यांना. नमस्कार ताराबाई. नमस्कार. तुमची या विष्णुदास भावेंची नाटकं आणि त्याच्यावर झालेले आक्षेपण त्यानंतर हे शोध सुरू झाला. तसं आता मूळ तुमच्या आता लोकसाहित्याच्या याच्याकडे यायच्यात, म्हणजे ती शोधयात्रा कशी तुमची होती? ही शोधयात्रा तीच आहे. कारण माणसं भेटणं, माणसांचं राहणं, माणसांचं खाणं पिणं जगणं. लोकसाहित्य म्हणजे काय? फोकलोर हा इंग्रजी शब्द. फोक म्हणजे माणूस आणि लोक हा शब्द कसा आहे? हा समूहवाचक शब्द आहे. एक लोक असं नाही आपण म्हणत. लोक म्हणलं की माणसांचा समूह. त्यामुळे त्यांचं जे साहित्य म्हणजे समूह मनाने निर्माण झालेलं, समूह मनाने आस्वादलेलं, समूह मनाचं जे साहित्य ते. आता साहित्य शब्द आपण मराठीमध्ये जो आहे तो फक्त शाब्दिक अशी निर्मिती असेल त्यालाच आपण साहित्य म्हणतो. म्हणजे काय? कथा, कादंबरी, नाटक, गाणं वगैरे ते शब्दांनी जे घडलेलं ते शब्द साहित्य. किंवा मौखिक असलं म्हणजे बोलता बोलता काय ओव्या आल्या, गाण्या आला, त्याला आपण साहित्य म्हणतो. फोकलोर मध्ये साहित्य हा शब्द जो आहे तो साधन या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे कसं? स्वयंपाकाचं साहित्य, इडली करायचं साहित्य. साहित्य म्हणजे साधन, काय काय लागतात. तसं लोक साहित्य लोकांच्या जगण्यासाठी आवश्यक जे जे असेल ती सगळी साधनं आणि त्यांचा अभ्यास आणि ती जी वाटचाल झालेली आहे आधी ते आजपर्यंतची, हे म्हणजे लोकसाहित्य. की आधी माणूस केव्हा तरी जन्माला आला, तो असा पसरत पसरत गेला. त्याचं जे राहणीमान असेल निरनिराळ्या ठिकाणचं, आणि ते राहणीमान निरनिराळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. म्हणजे ते पहिली गोष्ट म्हणजे भूगोलावर अवलंबून असतं. तिथला इतिहास काय आहे, राज्यकर्ते कोण आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तिथलं वातावरण कसं आहे, तिथली पीक पाणी कसं आहे त्याच्यावर अवलंबून असतं. तेव्हा लोकांच्या जीवनाची जडणघडण जी होते ती ह्या सगळ्या भोवतालच्या नैसर्गिक वातावरणातनं जडणघडण होत असते. आणि ती जडणघडण म्हणजे त्याचं बोलणं, त्याचे कपडे लत्ते, त्याचं खाणं, त्याचं राहणं, त्याची घरं दारं, नातेसंबंध, हे सगळे ह्या भोवतालच्या जगण्यातनं होत असतात आपोआप. म्हणजे तुम्ही समुद्रकाठी गेला की तिथे मासे खाऊ लोक आणि खेकडे खाऊ लोकच भेटणार आपोआप. निसर्ग ते करतो आहे. तुम्ही कोकणात गेलात की तुम्हाला भात खाऊच लोक भेटणार. तुम्ही घाटावर आलात सांगली कोल्हापूरला की तुम्हाला भाकरी खाणारे लोक भेटतात. पंजाबमध्ये गेलात तर गहू खाणारे लोक भेटतात. म्हणजे तुमचं अन्न कोण ठरवतं? निसर्ग ठरवतं. तुम्ही कपडे कोणचे घालायचे? हिमालयात गेलात तर तुम्हाला असले कपडे घालून चालणार नाही. मग तिथे वेळ पडले तर जनावरांच्या कातड्याचे सुद्धा कपडे घालायचे. तो त्यामुळे दक्षिणेकडे गेलात ते मद्रासी लोक उघडे बंब राहतात. ते ढिगभर भात पचवू शकतात कारण तिथे दुसरं काही पिकतच नाही. ते तुमचं जे काही सगळं जगण्याचं साधनं आहेत ही भोवतालचा निसर्ग ठरवत असतो. आणि मग माणूस त्याच्यामध्ये आपल्या सोयीनुसार बदल करत गेला. त्याला आपण म्हणतो माणूस सुधारत गेला किंवा सुधारणा करत गेला आणि त्याची संस्कृती घडते. कारण संस्कृतीमध्ये काय काय येतं? संस्कृतीमध्ये नुसते देव आणि मंत्र नाही येत. संस्कृतीमध्ये माणसाचं जगणं येतं. की तुमचा रंग म्हणजे तुमचं दिसणं आणि तुमचं असणं असं म्हणून. तुमचं दिसणं सुद्धा निसर्ग ठरवतो. म्हणजे तुम्ही विंध्य सातपुडा ओलांडून खाली आलात की तुमचे रंग बदलायला सुरुवात होते. ते ओलांडून वर गेलात की तुमचा रंग बदलायला सुरुवात होते. हे कोण ठरवतं? अरे तुमचे केस कसे असावेत हे सुद्धा निसर्ग ठरवतं. उत्तरेकडे गेलात तर तुमचे केस सरळसोट असतात. जसजसे दक्षिणेकडे म्हणजे
विषववृत्ताकडे जाल तसतशा केसांना कुरळेपणा येत जातो. त्यामुळे तुम्ही निग्रो लोक बघा, आदिम हम्म. केसांच्या गुंडाळ्या 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 अशा असतात. आता आपण कृत्रिमपणे करतो ते सोडून द्या, अशा आहे. तर हे तुमचं सगळं, तुमच्या डोळ्यांचा रंग, तुमच्या ठेवण, तुमच्या नाकाची, म्हणजे याला अँथ्रोपॉलॉजी म्हणतात, मानववंशशास्त्र. ह्या मानववंशशास्त्राचा मागोवा घेतल्याशिवाय तुम्हाला लोक साहित्य कळत नाही. तुम्हाला समाजशास्त्र, तिथल्या समाजातल्या चाली, रीती, रूढी, देवता, ही सुद्धा निसर्ग ठरवतो, तुम्ही नाही ठरवू शकत. मग तुम्ही उसनवारी करता, त्यात काही हे करता, परंतु तुम्ही समुद्रावर गेलात तर तिथल्या लोकांचा पहिला देव दर्या राजा असतो. तुम्ही पहाडावर गेलात की सगळे देव हे पहाडावरचे असतात. हिमालयामध्ये शंकराची देवळं आणि याची देवळाचे असतात ते. तर त्यामुळे देवदेवता हे निसर्ग ठरवतो आणि मग आम्ही त्याच्यात बदल करत जातो, ज्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. ते मग निर्माण होतं, माणसांचे परस्परांचे नातेसंबंध वगैरे. आणि मग ही जी एक संबंध लय असते निसर्गाची, याच्यातनं घडण्याची जी प्रक्रिया प्राचीन आदिम अवस्थेपासून आजपर्यंतचा हा जो सगळा प्रवास आहे, या प्रवासामधले काय आपल्यात उरलेलं आहे, काय आपण बदललेलं आहे आणि काय सोडलेलं आहे, याचा अभ्यास म्हणजे लोकसाहित्याचा अभ्यास. शाब्द साहित्य हा त्याचा एक भाग आहे आणि ते शाब्द साहित्यामधनं काही खाणाखुणा मिळतात, एवढंच. जसं मगाशी सांगितलं तसं काही मध्ये तुम्हाला कळालं, वेश्या असून पतिव्रता. शाब्द साहित्य हा त्या संस्कृतीच्या अभ्यासाचा एक आधार. पण बाकीचं हे तुम्हाला सगळ्यांना तर लोकसंस्कृती याचा अर्थ काय, तर ते नुसत्या गाण्यामध्ये, नुसत्या कथेमध्ये नाही. दुसरी गोष्ट की ह्या सगळ्या गोष्टी एकमेकापासून वेगळ्या करता येत नाहीत, त्या इंटरमिंगलिंग असतात. म्हणजे एक गाणं असतं परंपरेमधलं, ते गाणंही असतं, त्याच्यात एखादी कथाही सांगितलेली असते, त्या कथेमध्ये एखाद्या देवतेची स्तुती असते, त्या देवतेचा एखादी उग्रताही सांगितलेली असते, त्या भक्तीचा नैवेद्यही सांगितलेला असतो. म्हणजे अनेक गोष्टी एकत्र येतात. टोटल एक्सप्रेशन ऑफ लाईफ. व्हॉट इज फोकलोअर? फोकलोअर इज टोटल एक्सप्रेशन ऑफ लाईफ. आता आपण हे मौखिक परंपरेतनं चालत आलं साहित्य म्हणतो, पण आता काळ बदलला सगळं लिखित आलं, डिजिटल आलं, असे वेगळे. तर या काळात या लोकसाहित्याचा रिलेव्हन्स किती आहे? हेच जे मी आता म्हणतेय की आदिम ते अद्यतन, आदिम अवस्थेपासून ज्या आपल्या काही घडण आहे, त्याच्यातलं काय शिल्लक राहिलं, काय राहिलं का शिल्लक, काय बदललं, काय आपण सोडून दिलं, याच्या खुणा कुठे मिळतात का? मिळतात, सगळीकडे मिळतात. जसं मी म्हटलं, स्त्रीविषयक धारणा, त्या आदिम समाजामधल्या काही चालीरीती रूढी असतील, देवता असतील. पहिली गोष्ट की मगाशी जे म्हटलं की त्या लोहियांनी जे म्हटलं की एका स्त्रीने एका पुरुषाच्या बरोबर लग्न करणं म्हणजे करार करणं वगैरे, याची मुळं तुम्हाला आदिम अवस्थेमध्ये केली. कारण आदिम अवस्थेमधल्या ज्या स्त्री देवता आहेत त्या सगळ्या तुमच्या माझ्या कुलस्वामिनी आहेत. आपली कुळदेवता, आपल्या प्रत्येकाची कुळदेवता, तुम्ही कुणीही असा, भारतामधले कुठल्याही जातीचे, पक्षाचे, पंथाचे असा, तुमची एक कुळदेवता असते. आणि नुसती कुळदेवता नसते, एक कुळदेव पण असतो. म्हणजे एक आई असते आणि एक बाप असतो. पण हे आई बाप एकमेकाचे पती पत्नी असतातच का? शोधून बघा. म्हणजे रामाची सीता, राम आणि सीता हे कुळदेव नाहीत. ज्योतिबा आहे, खंडोबा आहे, त्योबा आहे, आणि यमाई, जानाई, जोखाई, रेणुका, जगदंबा, या सगळ्या स्त्री देवता आहेत. आणि ते सगळ्या आई आहेत. आई येत नाही तर आम्मा आहेत, पोचम्मा,
यल्लम्मा आई. या विवाहित आहेत का? नाही, पण आई आहेत. हम्म. याचे अर्थ काय? हे तुम्ही शोधणार की नाही? असे प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजेत का नको? की आई म्हटल्यानंतर आजच्या आमच्या धारणा हम्म. आणि या आदिम धारणा यांचं आणि आजचं आपलं काही नातं आहे की नाही? तर आज जरी आपल्या संकल्पना बदलल्या असल्या तरी आमच्या समोर देवता म्हणून आदर्श कोण आहे? ते सर्वतंत्र स्वतंत्र अंबाबाई असेल, रेणुका असेल, जगत अंबा, विश्वमाता, यल्लम्मा, यल्ल अम्मा, यल्ल सर्व अम्मा आई. तर काळानुसार हे बदलत जातं, तपशील बदलतात, हम्म. तत्व कायम राहतं. हम्म. आता प्रश्न असा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एक खूप मोठा प्रभाव हम्म. लोकांच्या विचारावर आहे. प्रत्यक्ष आचारात यायला अजून वेळ आहे हा. आणि त्याच्याबद्दल उलट सुलट विचार चालू आहेत. की संपूर्ण आपण, मी प्रकृती म्हणते की हम्म. आपलं जे जीवन आहे प्रकृतीनुसार चाललेलं, त्याच्यामध्ये बदल होतात. प्रकृती म्हणजे निसर्ग, बदल होतात. आपण काही जाणीवपूर्वक बदल करतो, पण तत्व तेच राहतं. म्हणजे साधी गोष्ट अगदी की नदीमध्येच आंघोळ करणं, त्याला पावित्र्य देणं धर्म आला. मग तीर्थक्षेत्र, कोटभटा भिक्षुकांची सोय झाली. हे केव्हा आदिम काळामध्ये सुरू झालं असेल ते आज ते मग त्या माणसं मरायला तिथं त्या कुंभमेळा शिवमस्तामध्ये कुंभमध्ये जात आहेत. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या किती वर्ष जात आहेत. आणि त्या नदीबद्दल किंवा त्या स्नानाबद्दल, त्या पर्वाबद्दल हे आकर्षण हे कुठून आलं? राज्यकर्त्यांनी काय आणलं असेल? ते जाणीवपूर्वक काही गोष्टी होतात, नाही असं नाही, पण अजाणता तुमच्या आत असल्याशिवाय तुम्ही तिथे सगळे जात नाही. तर त्यामुळे माणसाचं मन जे आहे आणि शरीर जे आहे ते पूर्णपणे बदलत नाही. म्हणजे मानववंशशास्त्राचा आणि समाजशास्त्राचा सिद्धांत हा आहे की आदिम ते अद्यतन सर्व गोष्टी चालत. साधी गोष्ट, तुमचं शरीर, विश्वामध्ये पहिला जीव जन्माला आला तो कोणता? काय शाळेत शिकलेलं आठवतंय का? ॲमेबा. ॲमेबा म्हणजे काय? एक पेशी. पुढे विकास पुष्कळ झाला जीवशास्त्राचा, अनेक प्रकारचे उपप्रकार आले, पण पेशी ही संपली का? का पेशीचाच विकास होत गेला? मूळ जे आहे, म्हणजे ते केशवसुतांनी जसं म्हटलंय, हलवा करता तिळावरी जसे कणचडती पाकाचे, मूळ पेशी आहे त्याच्यावर आवरण होत 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 जीवसृष्टी बदलत 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 तुम्ही आता स्वतःला अतिप्रगत मानव वगैरे म्हणत आला. आणखीन दुसरे जीव जन्माला आले, प्रजाती जन्माला आल्या, उपप्रजाती जन्माला आल्या, पण ते जे मूळ आहे प्रकृतीचं ते कायम, ते पूर्ण नाही होत नाही. माणसाच्या मूलभूत गरजा जीवाच्या या संपतात का? कुठल्या गरजा आहेत मूलभूत? आहार, निद्रा, भय, मैथुन. आहार, निद्रा, भय, मैथुनच. आहार कुठलाही प्राणी असू दे, कुठल्या ना कुठल्या तरी फॉर्म मध्ये त्याला आहार लागतो. अगदी किड्यामुंगीला सुद्धा, तिथपासनं प्रगत माणसाला सुद्धा, प्राईम मिनिस्टरला सुद्धा, कलेक्टरला सुद्धा, तुम्ही कोणीही असा, आहार, त्याचे तपशील बदलतील. निद्रा, विश्रांती त्या शरीराला. घोडे उभ्याने झोप काढत असतील, आम्ही आडवे पडून झोप काढतो, एवढाच फरक. पण निद्रा आहे. भय, उपजत भय. भय ही भावना, त्याच्याबद्दल तर एवढा विचार केलाय मानसशास्त्रज्ञांनी. त्यामुळे समाज मानसशास्त्र हा लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा अतिशय महत्वाचा भाग आहे की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. अर्थव्यवस्था हा लोकसंस्कृतीच्या अभ्यासाचा अतिशय मोठा भाग आहे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. की तुमची अर्थव्यवस्था कशी आहे,
आणि अर्थव्यवस्था कशावर ठरते? तुमच्या परत प्रकृतीवरच ठरते, निसर्गावरच ठरते. कांद्याचे भाव पडले, मग कांदेच कशाला पिकवता? कारण लासलगावला दुसरं काही पिकत नाहीये आम्ही पिकवायचं म्हटलं तरी. अशी गंमत येते की तपशील बदलतात, तत्व कायम राहतात. तर मार्क्सने सांगितलेलं अर्थशास्त्राचं तत्व काय? की उत्पन्न आणि त्याचं वितरण आणि त्याच्यावरचा अधिकार, म्हणजे ज्याला उत्पादन साहित्य म्हणतात, निर्माण साहित्य आणि त्याच्यावरचे अधिकार, त्याच्यामध्ये बदल झाले की तुमचं अर्थशास्त्र बदलतं. म्हणजे कसं की आतापर्यंत आपण जमीन हे उत्पन्नाचं महत्वाचं साधन मानत होतो, की ज्याच्या जमीन मालकीची आहे तो त्याचा स्वामी. दिवसेंदिवस तो प्रकार बदलत गेला आणि जमीन सगळी राज्यकर्त्याच्या मालकीची, त्याच्यावरचे अधिकार. त्यामुळे मग ते काय महामार्ग बंदी वगैरे हे जे प्रकार होतात ते त्याच्यातनं. कारण हे अर्थशास्त्राचं जे मूळ तत्व आहे, उत्पादन साधन आणि उत्पादन साधनाचे अधिकार आणि त्याच्या विनिमयाचे अधिकार, हे पुन्हा तिसरी गोष्ट त्याला जोडली पाहिजे असं मला वाटतं, की त्याच्या विनिमयाचे अधिकार. की आता शेतकरी उत्पादन करतो आहे, तो उत्पन्न काढतोय, जे काय असेल त्याचं त्याची किंमत कोण ठरवतं? त्या किमतीवर त्याचा अधिकार आहे का? त्या किमतीवर त्याचा अधिकार नाहीये. त्यामुळे काय झालं? अर्थशास्त्र बदललं तुमचं, म्हणून लोकजीवन बदलतंय तुमचं, म्हणून राज्यशास्त्र बदलतंय तुमचं. मग त्याच्या पाठीमागची मानसिकताही बदलते, की शेतकऱ्याच्या बद्दल एकेकाळी जो आदर होता तो नाहीसा झाला. की आता परवापर्यंत आमच्या म्हणी काय होत्या? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, करी विचार. आता काय झालंय? उत्तम नोकरी, अतिउत्तम व्यापार आणि कनिष्ठ शेती. हे जे परिवर्तन माणसाने घडवून आणलेलं आहे, ती तत्व ती आहेत, परंतु त्या तत्वांचा वापर, तपशील त्याच्या भोवतालचा हा बदलत जातो. त्यामुळे मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, समाज मानसशास्त्र, अर्थशास्त्र या सगळ्यांच्या मधनं आदिम ते अद्यतन हा जो प्रवास आहे माणसाच्या जीवनाचा, हा कसा चालत आहे, त्याच्या खुणा आम्हाला कुठे दिसतात का? तर काही गोष्टी ह्या कायम टिकतात, काही गोष्टी थोडासा बदल होऊन टिकतात, काही गोष्टी जाणीवपूर्वक, विशेषतः समाजातला सत्ताधारी आणि संपत्तीधारी वर्ग जो असतो तो काही गोष्टी जाणीवपूर्वक बदलतो. धर्मशास्त्रामध्ये सुद्धा आपण बघतो की गौतम बुद्धाला 9वा अवतार करून टाकला, की जो मूळच्या धर्मशास्त्रामध्ये जो मुळामध्ये नव्हता तो. हे कशामुळे झालं? हे समाजशास्त्र. या वाटचालीमध्ये जाणीवपूर्वक सत्ताधारी लोक या गोष्टी करत असतात आणि तुमच्या धर्मशास्त्राचे बदलत असतात. त्यामुळे लोकसाहित्य म्हटल्यानंतर फक्त जात्यावरच्या ओव्या आणि भारूड आणि जागरण आणि गोंधळ एवढं नाहीये. त्या गोंधळामधली जी ती देवता आहे तिचं स्थान तुमच्या मनात तसंच आहे की नाही? त्या मिथक जी आहेत, म्हणजे पुराण कथा ज्या आहेत, त्या कथांच्या मधली तत्व ही अजून आहेत की नाही? म्हणजे उदाहरणार्थ सीता संपली, माझं सीतायन झाली याच्यावर त्या पोखरकरनी एक मोठी चर्चा वगैरे घेतली नाशिकला आमच्या. सीता संपली, पण बायकांच्या मनामध्ये ती आहे की नाही अजून? त्यामुळे ते मिथक संपलं नाही, ते मिथक जिवंत आहे. मग आजची आधुनिक कवयित्री काय म्हणते? जात्यावर दळण दळणारी माझी बाई वेगळ्या शब्दात म्हणाली की सीतापती वर्तानाही रामाला कळालं, वनाच्या वाटेनं चाकराथाचं गळालं, ते ती तिच्या भाषेत म्हणाली. आजची कवयित्री काय म्हणते? सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, सीतेपुढे एकच ओढली रेषा लक्ष्मणाने, तिने ती ओलांडली आणि झालं रामायण. आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा. आम्ही आधुनिक स्त्री, डिजिटल युगातली, आमच्या पुढे 10 दिशा लक्ष्मण रेषा ओलांडाव्याच लागतात. रावणांना सामोरं जावंच लागतं. कमी एकच असते, घेत नाही भुई दुभंगून पोटात.
हे आमच्या आधुनिक कवयित्री म्हणतात. मग सीतेबद्दलच्या या भावना म्हणजे माझं प्रतिबिंब सीतेमध्ये पाहणं, ही जी स्त्रीची मूलभूत भावना आहे की ती जात्यावर दळण दळणारी बाई सुद्धा आपलं प्रतिबिंब सीतेमध्ये बघत आली, कष्टकरी. आणि ही आधुनिक बाई तिचं प्रतिबिंब त्या सीतेमध्ये बघत आली. त्यामुळे ही मिथकं जी असतात, ही मिथकांना समाज मनाला पडलेलं स्वप्न असं म्हटलं जातं. म्हणजे फ्राईडनी जे स्वप्नांचं विश्लेषण केलं त्याच्यात त्यांनी म्हणलंय व्यक्तिमनाच्या ज्या अपुऱ्या आकांक्षा असतात त्या त्याला स्वप्नामध्ये दिसतात आणि प्रतीक रूपाने दिसतात. जेसी युंगने, कार्ल गुस्ताव युंगने समाजाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करून सांगितलं की समाज मनाची जी अपुरी स्वप्न असतात, समाज मनाची काही अपुरी स्वप्न असतात, त्यातून मिथक घडतात. मग आमचे हिरो जे असतात ते हिरो हे आमच्या स्वप्नातले हिरो असतात, प्रत्यक्षात तो हिरो नसतो, एक कुठला तरी दिसायला असतो. मग आम्ही काय करतो, आमच्या स्वप्नामधल्या सगळ्या आकांक्षा आम्ही त्याच्यावर आरोपित करतो. मग तो एकपत्नी, एकवचनी, तो सत्यवादी, तो अमुका, तो तमुक. तर इतका परफेक्ट माणूस असत नाही हो, तो जास्तीत जास्त असेल हे सांभाळणारा, पण मग हे जे परफेक्शन येतं हे आमच्या स्वप्नातलं असतं. हे असं असायला पाहिजे. तुम्ही एका लेखात म्हटलं होतं, म्हणजे मांडणी केली होती किंवा सगळ्या पुराण कथांनी किंवा पुराणांनी स्त्रियांच्यावर अन्याय केलेला आहे असं म्हटलेलं आहे. तर या पुराणात काही बंडखोर स्त्रिया आहेत का? म्हणजे लोकसाहित्यातला बंडखोर स्वर वगैरे आलेला स्त्रियांचा, पण असं पुराणात काय बंडखोर सापडतात स्त्रिया? आहे काय, कसं आहे त्या पुराणांचं कसं आहे की पुराण अभिजनांनी रचलेली आहे. पुन्हा त्याची निर्मिती कोणी केली आहे, समाजातल्या कुठल्या स्तरांनी केली आहे, हा महत्वाचा भाग आहे. त्या अभिजनांच्या मधल्या सुद्धा पुरुषांनी ही सगळी निर्मिती केली आहे. मग ते वेद असतील, रामायण असेल, महाभारत असेल, आणखीन उपनिषद असतील, ही सगळी पुरुषांनी निर्मिती केली आहे. आणि त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या स्त्री प्रतिमा या आदर्श म्हणून आमच्या समोर आहे. म्हणजे सुपत्नी, सुमाता, सुगृहिणी वगैरे वगैरे वगैरे. पण एखादी अशी म्हणते की मला नाही ते त्याच्यात अडकायचं, माझ्यासारखी एखादी म्हणते, मग तुम्ही मला स्त्री म्हणून मान्य करणार का नाही, माणूस म्हणून मान्य करणार की नाही? का फक्त सुपत्नी, सुमाता, सुगृहिणी? आणि ती प्रत्येक स्त्री अशी असतेच का? नाहीतर मग आयांनी पोरं मारली असती का? आयांच्या बाबतीमध्ये एक पोर लाडकन दुसरं दोडका असं झालं असतं का? ते सुमाताच असते तर नाही होतो माणूस. तर हे जे आमचे आदर्श आहेत ते आदर्श आम्ही थोपत असतो. मग तुम्ही जे म्हणता की पुराणामध्ये बंडखोर स्त्रिया दिसतात का नाही, तर ते दुर्मिळ असतं. पण त्या स्त्रिया कुठल्या स्तरातनं आलेल्या आहेत तर त्या तुम्हाला दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ या पांडवांनी जी लग्न केलेली आहेत त्या निरनिराळ्या समाजातल्या स्तरातल्या बायकांशी लग्न केलेली आहेत. अगदी याच्यापासून अर्जुन, भीम, नकुल, सहदेव यांनी, ते आपण नीट वाचत नाही म्हणून आपल्याला एकच ती द्रौपदी आणि हे दिसते. प्रत्येकाने आणखीन लग्न केलेली आहेत निरनिराळ्या बायांशी. त्याच्यात त्या भीमाने हिडिंबेशी लग्न केलेलं आहे. तर ती हिडिंबा बघा, ते बंडखोर आहे, ते नाही राहिले तिथे. का तर ती वेगळ्या समाजातनं आली आहे, ती आक्रमक अशा आदिम समाजाची नेतृत्व करणारी आहे. त्यामुळे ती तिच्या जागी राहिली. तू लग्न करून जा तिथे, आणि तू ये माझ्याकडे तुला पाहिजे तेव्हा. ही एक आदिम अवस्था आहे बरं का लग्नाची. की विवाह सुद्धा आजच्या सारखा एक बाई एक बाबा आणि ते तंगडीला तंगडी बांधून जन्मभर राहिले, हे आत्ता अलीकडे आलेले. नाही तर पहिली विवाह संस्था म्हणजे कोणीही कोणाशी संबंध ठेवायचे, आदिम अवस्था. तर आता ज्याला आपण फ्री सेक्स म्हणतो त्याच्यामध्ये तीच संकल्पना आहे ना, किंवा लिव्ह इन रिलेशनशिप, ही संकल्पना आहेतच ना एका टप्प्यामध्ये. आता आपण त्याला नावं दिलेली आहेत काहीतरी, आणि हे पाश्चिमात्यांच्याकडनं आलं वगैरे. पाश्चिमात्यांच्याकडनं वगैरे काय नाही, आपल्याकडे आलं ना. आता गावामध्ये पाटील असायचा किंवा जो नेता असायचा त्याच्या विवाहविरहित संबंध असायचे की नाही, मग त्याला काय म्हणायचं?
लिव्ह इन नाही म्हणायचं, म्हणायचं. कारण विवाह संबंध तिथे नाहीच आहेत आणि ते हस्तगायत चालू आहेत. कोणाचे उघड आहेत, कोणाचे छुपे आहेत, एवढाच प्रश्न आहे. तर त्यामुळे आदिमावस्थेमधल्या ज्या काही प्रेरणा आहेत स्त्री पुरुष नात्यांच्या मधल्या, त्या कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपामध्ये प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला दिसतात. त्यामुळे त्या पुराण कथामध्ये दिसतात. आणि आता त्या रामायणामधलीच ते तिचं शूर्पणखा बघा, हम्म. ती पण हे आहे, त्या प्रदेशाची राणी आहे दंडकारण्याची. पण तिचं नाक कान कापून तिला विद्रूप करणं आणि तिला हास्यास्पद करणं हा उद्योग लक्ष्मणाने केला. काय गरज होती? तिची बाजू घेणारे लोक आहेत, कारण ती रावणाची बहीण आहे आणि त्या जमातीतल्या स्त्रियांना स्वतंत्र साम्राज्यावर अधिकार गाजवू शकतात. त्यांचे राज्य आहेत स्वतंत्र. त्यामुळे दंडकारण्य हे तिचं राज्य आहे शूर्पणखेचं, आणि त्याच्यावर तुम्ही आक्रमण करता, ती जंगलं जाळायला तुम्ही येता, यज्ञ करता, ती लाकडं तोडता, ती जाळता. याच्या विरोधामध्ये ते बंड करणारे आदिवासी आहेत. या बाजूने कोणी विचारच करत नाही. राम एक देव झाला की संपलं. तुम्ही समाजशास्त्राने जर विचार करायला गेलात तर समाजशास्त्र दृष्ट्या हे आर्यांनी अनार्यांच्यावर केलेलं आक्रमण आहे. हे उत्तरेच्या संस्कृतीने दक्षिणेच्या संस्कृतीवर केलेलं आक्रमण आहे. आणि अशा प्रकारची विश्लेषणं आता खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. हिंदीमध्ये एक कादंबरी आहे, नाव सांगते लेखन, हिंदीमधली कादंबरी आहे वयम रक्षामः, आचार्य चतुर्सेन शास्त्री. हे इतिहासाचे आणि लोकसंस्कृतीचे खूप मोठे अभ्यासक. वयम रक्षामः की हे दक्षिणेकडची संस्कृती हे राक्षस होते सगळे, आणि त्याची वर्णन आमच्या पुराणातनं फार हिडीस केलेली आहेत आणि त्यांना सगळ्यांना दोषी ठरवलेलं आहे. ते आक्रमक आहेत, ते संहारक आहेत आणि ते असे आहेत तसे आहेत, ते नरमांस खाणारे आहेत, अमुक आहेत तमुक आहेत. वयम रक्षामहामध्ये म्हटलेलं आहे ज्याला तुम्ही राक्षस संस्कृती म्हणता, ती रक्ष संस्कृती आहे. म्हणजे ती राखण करणारी संस्कृती आहे. आणि ते जर काही राखण करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला डोळ्यात तेल घालून जागा राहावं लागतं. त्यामुळे रावण राक्षस आहे, परंतु तो दशग्रंथी आहे, म्हणजे त्याची बौद्धिक पात्रता ही मोठी आहे. त्यांनी आपल्या भावांनाही भरपूर दिलेलं आहे. त्यामुळे राक्षस आहे, आक्रमक आहेत आणि ते हिडीस आहेत. आणि मग ती राक्षसी म्हटलं की तिची नखं मोठी आहेत, तिचे दात मोठे आहेत, हे वर्णन कोणी केली? तर ही उत्तरेकडच्या लोकांनी दक्षिणेवर आक्रमण करत असताना आपला शत्रुपक्ष आहे त्याला जास्तीत जास्त हिडीस दाखवणं. म्हणजे शेजारणीशी भांडण झालं की कालपर्यंत ती चांगली होती आणि आज काय मेलीचं थोबाड बघायला पाहिजे, कसले बटबटीत डोळे आहेत, असं सुरू होतं. आपलंही तसं सुरू होतं. तेव्हा उत्तरेच्या आर्यप्रधान संस्कृतीने दक्षिणेच्या द्रविड संस्कृतीवर केलेली ही आक्रमणं आहेत. आणि त्यांना तुम्ही अनैतिक मानता की एका स्त्रीने स्वतंत्रपणे राहणं, एका स्त्रीने तू मला आवडलास असं पुरुषाला सांगणं, हे त्या संस्कृतीमध्ये बसत नाही. या संस्कृतीमध्ये बसतं. म्हणून ती म्हणाली रामाला की तुम्हाला आवडला, तर याने तिची टिंगल केली. बरं, नुसती टिंगल केली नाही, तिच्या नाक कान कापले. यांना कोणी अधिकार दिला? तुम्ही तिच्या राज्यात गेलात, तुम्ही तिची जंगल तोड केलीत आणि राहिलात तिथे. त्याचं काय? तर असा समाजशास्त्रीय दृष्ट्या, ऐतिहासिक दृष्ट्या, भौगोलिक दृष्ट्या तुम्ही जर अभ्यास करायला लागला तर ही सगळी जी पुराणं आहेत ह्या कुठल्या ना कुठल्या तरी समाजाच्या अवस्थेमधले चित्र आहेत, कथा आहेत त्या. आणि त्या कथांचे तुम्ही अर्थ तुम्ही धार्मिक अर्थ लावायला लागला तर तुमची पंचायत होते. कारण मग तुम्हाला श्रद्धेला प्रश्न विचारता येत नाही.
जोपर्यंत तुम्ही श्रद्धा बाजूला ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही सत्यापर्यंत पोहोचता येत नाही. तेव्हा लोकसंस्कृतीचा अभ्यास हा नुसत्या जात्यावर दळण दळणाऱ्या बायांचा आणि नुसत्या लोककलांच्या मधलं सुद्धा काय होणार. सारखे लोक विचारतात, ठीक आहे भारुडामधली श्रद्धा जाईल आमची, कुठलं तरी देवीचा भारुड करायचं, परंतु त्याची चाल, त्यातली वाद्य, त्यातले रिदम हे शिल्लक राहतील की नाही. आणि ते इतर ठिकाणी आपण वापरतो की नाही. वापरतो. ती वाद्य शिल्लक राहतात की नाही. राहतात. त्यामुळे बरं, एक श्रद्धा बाजूला झाली तर तिची जागा दुसरी श्रद्धा घेते, त्याचा उपयोग तुम्ही करता. बरं, आता शेवटाकडे येताना ह्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासाच्या पुढच्या दिशा काय असू शकतात बदलत्या काळात, आधुनिक युगात? नाही, आता काय झालंय, मी बोलतेय ना त्या पद्धतीने विचार करणारे लोकच एकूण आपल्याकडे कमी आहेत. मी सुरुवातीला सांगितलं तसं हे एक तर जुनं आहे आणि ग्रामीण आहे आणि आता ते संपलेलं आहे आणि आमचा शहरी माणसांचा त्याच्याशी काही संबंध नाही. ज्या भ्रमातनं पहिल्यांदा बाहेर की आमच्यामध्ये तेच रक्त आहे. आता पुढे काय होणार, कारण ते डिजिटल युग आलं, अमुक आलं तमुक आलं, माणसांच्या मधले संबंध बदलले, संपले, परंतु ते रूप बदलून शिल्लक राहतात ना काही, जसं आता म्हटलं तसं. आणि आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्सने काय होणार हा एक मोठा प्रश्न आहे लोकांच्या समोर. तो माझ्या समोर आहे, कारण मी काय विज्ञानाची अभ्यासक वगैरे नाही. जसे 4 लोकांनी वाचलेलं आहे तेवढंच मी वाचलेलं आहे. पण फक्त मला एकच वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर सर्व कला आणि सर्व निर्मितीवर आधिपत्य गाजवणार असेल, म्हणजे एक यांनी काय कथा लिहिली आणि त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला कोणीतरी सांगितलं, त्या ऍपला हल्लीच्या भाषेत, की विजय चोरमारे सरच्या शैलीमध्ये कथा लिहून दे, तर विजय चोरमारे सारखी कथा लिहून देईल ती तुम्हाला मला वाचकाला वाचायला मिळेल. पण विजय चोरमारेला ती कथा लिहित असताना, त्याच्याबद्दल विचार करत असताना, ती छापून आल्यानंतर त्याच्या मनाची जी अवस्था असते, त्याची संवेदना जी असते, वाचल्यानंतर लोकांनी त्याच्याबद्दल बरं वाईट म्हटल्यानंतर त्या संवेदनेचं काय होणार. म्हणजे माणूस संपणार का. माणसाची कृतिशीलता, त्या कृतिशीलतेवर जर आक्रमण होणार असतील तर माणसाची कृतिशीलता संपणार का. जसं महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं, यंत्र निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर टीका केली होती सावरकरांनी की यांचा यंत्र संस्कृतीला विरोध आहे वगैरे. तेव्हा महात्मा गांधींनी म्हटलं होतं, माझा यंत्राला विरोध नाही, त्या यंत्रावर जोपर्यंत माणूस स्वार आहे तोपर्यंत ते यंत्र माझं आहे. पण जर यंत्र माणसावर स्वार व्हायला लागलं आणि माणसाला संपवायला लागलं तर काय. ते प्रत्येक सुधारणेच्या टप्प्यावर हा प्रश्न विचारावा असा आहे, असं मला. म्हणजे माझ्या अल्पबुद्धीला आज 100कडे जात असताना वयाच्या, कारण मला पुढचं काय एवढं भाकीत वगैरे सांगता येत नाही, पण प्रकृती संपवून कुठलीही संस्कृती टिकेल असं मला वाटत नाही. म्हणजे आज सुद्धा आपण जो सगळा निसर्गाचा ऱ्हास करायला लागलेले आहोत, ते आपली प्रकृती संपवत चाललेले आहोत. आज आपल्याला त्याच्यात फार आनंद वाटतोय, आमचे रस्ते मोठे झाले, बिल्डिंगा झाल्या उंच, अमुक तमुक. पण उद्या तुमचं पाणी संपेल, हवा प्रदूषित होईल, मग तुम्ही जगणार कसे. असे प्रश्न आम्हाला का पडू नये, मला ते पडतात. म्हणजे पुण्या मुंबईला लोकांना आम्हाला आणि प्रश्न पडल्यावरच अभ्यास पुढे जाऊ शकतो. नाही, लोकांना 40 मजली इमारत झाली, 45 मजली झाली, आमचा अमका डमका हा 47व्या मजल्यावर राहतो. आमचे मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की जसजसं माणसाचं वय वाढेल तसतसं तो भूमीलगत जोपर्यंत राहतो तोपर्यंत त्याला समाधान असतं. तो भूमीपासून दुरावत गेला की त्याला एकटेपणा त्याचा वाढत जातो आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडतं. आणि हे आजही आपल्याला दिसतंय.
की 45व्या मजल्यावर जो वृद्ध माणूस माझ्यासारखा राहील तो 5व्या मजल्यापर्यंत फार तर जाऊ येऊ शकेल, फार तर. पण 45व्या मजल्यावर लिफ्ट शिवाय इलाज नाहीये. आणि ती लिफ्टच बंद पडली तर, आणि ती लिफ्ट ज्या विजेवर चालते, ती विजेची यंत्रणा ज्या पाण्यावर चालते, ज्या धरणावर चालते, ज्या काय अणुपट्टीवर चालते, तीच बंद पडली तर माझ्या 50 मजली इमारतीचं काय होणार? जसं त्या अमेरिकेवर हल्ला ट्विन टॉवर झाला, हल्ला झाला. ट्विन टॉवर्सवर, तर तसा एखादा भूकंप झाला, त्या भूकंपामध्ये काडीपेटीसारख्या या इमारती कोसळून पडतील. म्हणजे जपानमध्ये भूकंपाचं रक्षण करण्यासाठी ज्या वेळेला संशोधन झालं त्यावेळेस फार उंच इमारती बांधू नयेत असं त्या भूकंपशास्त्रज्ञांनी सांगितलं. कारण होरायझॉन्टल आणि व्हर्टिकल ह्याच्यामध्ये फरक असतो की तुम्ही उभं कमीत कमी व्यासावर, हे कमीत कमी क्षेत्रफळावर जास्तीत जास्त उंच असं उभं केलं की त्या खालचं हे भार सहन करत नाही तुम्ही, आणि त्याचा गुरुत्व मध्ये टळतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे निसर्गाचे हे नियम आम्ही लक्षात घेणार की नाही, की तो त्याचा गुरुत्व मध्ये आहे, तो जर ढळला, तेवढी उंच इमारत बांधली तर काय होणार? त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले आणि ती जर माणसाच्या संवेदना आणि त्याची कृतिशीलता ही जर संपवत गेली तर काय होणार? असे विचार लेखकांना पडता आहेत. लेखक त्या पद्धतीने लिहिता आहेत. जसं वयम रक्षामहा सांगितलं की वेगळ्या पद्धतीने संस्कृतीचं विश्लेषण, किंवा आमच्याकडच्या सुद्धा अरुण कांबळेंनी केलं होतं, पण त्यांनी फार कमी याच्यामध्ये केलं की रावण आणि राम यांच्यामधल्या युद्धाबद्दल. पण त्यांनी मुद्दा हाच घेतला होता की आर्य संस्कृतीने द्रविड संस्कृतीवर केलेलं ते आक्रमण. त्यामुळे हा संघर्ष जो आहे रामायणातला संघर्ष, त्याने नावच असं दिलंय रामायणातला संघर्ष, हा दोन संस्कृतीमधला संघर्ष आहे. तर या होत्या ताराबाई भावाळकर. त्यांनी एकूण लोकसंस्कृती, त्यांचं बालपण, दळणघडण, त्यांचा संशोधनाचा प्रवास या संदर्भानं अगदी मोकळेपणानं बारीक सारीक तपशिलानिशी आपल्याशी संवाद साधलेला आहे. मला वाटतं खूप वेगळा हा संवाद ठरलाय. एक रूढार्थानं मुलाखत असते, त्या मुलाखतीच्या पलीकडं बाईंचा प्रवास आणि त्यांचा एकूण अभ्यास, त्या अभ्यासासाठी त्यांनी केलेला प्रवास आणि त्यातून अवतीभोवतीचं जे जगणं आहे ते सगळं उलगडून त्यांनी दाखवलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, महाराष्ट्र दिनमनच्या वतीनं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद बाई. नमस्ते.